भोसले तर कधी सत्या जाधव, प्रिन्सही तोच आणि कोट्यवधींचा माऊलीही तोच. बाभुळगाव ते बॉलिवूड असा आहे ज्याचा प्रवास. आर्किटेक्ट, ऍक्टर, टेलिव्हिजन प्रेझेंटर, फिल्म मेकर, प्रत्येक मराठी माणसाच्या मनावरती अधिराज्य करणारा तो आहे बिग बॉस. स्वागत करूया रितेश देशमुख यांचं. रितेश, मनापासून स्वागत आहे आपलं. लय भारी प्रोमो, लय भारी एंट्री. आता उत्सुकता आहे ती तुमच्या होस्टिंगची. तुम्ही किती आणि कसे एक्साइटेड आहात? सर्वप्रथम वेळात वेळ काढून आपण सर्व इथे आलात त्याबद्दल मी तुमचा अत्यंत आभारी आहे. आणि एवढं सुंदर इंट्रोडक्शन मला 20 वर्षात कधीच मिळालं नाही, त्यासाठी मी तुमचा आभारी आहे. खरं म्हणजे बिग बॉसचा मी प्रचंड मोठा फॅन आहे, या फॉर्मॅटचा, या शोचा. आणि आज ही संधी मला दिल्याबद्दल मी कलर्स टीव्हीचे आभार मानतो. आणि मी प्रचंड एक्सायटेड आहे, कारण का हा माझा आवडता फॉर्मॅट आहे. अतिशय एंटरटेनिंग आहे, इमोशनल आहे. आणि कुठेतरी मला वाटतं की प्रेक्षक म्हणून तुम्ही जुडलेलाच असता. प्रत्येक गोष्टी, ज्या गोष्टी शोमध्ये होतात, पण मला वाटतं की दॅट कनेक्शन जे प्रेक्षकांचं आणि कंटेस्टंटचं असतं. आता होस्ट आणि कंटेस्टंट, इट्स गोइंग टू बी एक्साइटिंग आहे असं तर तुम्ही म्हणालातच. या शो बद्दल जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा विचारलं गेलं तेव्हा तुमची रिॲक्शन काय होती? माझी पहिली रिॲक्शन होते की खरंच आपण, माझी करण्याची तर इच्छा होतीच, परंतु ॲक्च्युली आमची टसल बऱ्याच दिवसांपासून चालू होती की कधी होतोय. माझा पहिला प्रश्न कधी होतो, मला करायची तर इच्छा आहे पण कधी होतो हा खरंच फार महत्त्वाचा प्रश्न होता. आणि मला जेव्हा हे सांगण्यात आलं की हा शो ह्या तारखेला होतोय आणि माझ्या 2-3 शूटिंग्स होत आहेत, पण मी म्हणालो की मी नक्कीच ॲडजस्ट करेन. आणि आय एम एक्सायटेड की 2-3 शूट्स मी अलीकडे पलीकडे पुश केलं हा शो करण्यासाठी. होकार देण्याचं एकदम जेन्युइन रिझन किंवा एखादं खूप स्ट्रॉंग रिझन की हो मला हा शो करायचाच आहे? जो एका शोचा फॅन असतो त्याला जेव्हा ही संधी मिळते तो हो म्हणणारच आहे. आणि होस्टिंग बिग बॉस मला वाटतं की ऑपॉर्च्युनिटीपेक्षा जास्त इट्स अन ऑनर, अँड आय एम एक्स्ट्रीमली हंबल्ड अँड ऑनर्ड टू बी होस्टिंग द शो. आता एखाद्या टेलिव्हिजन शोचं होस्टिंग करण्याचा तुमचा काही हा पहिला अनुभव नाही, आधी सुद्धा तुम्ही केलेला आहे होस्टिंग, पण आता बिग बॉससाठी काही स्पेशल तयारी केली आहे? आता तयारी सुरू आमची झालेलीच आहे. आणि सर्व टीम बरोबर बऱ्याच वेळा आमच्या चर्चा झालेल्या आहेत, ब्रेनस्टॉर्मिंग सेशन झालेले आहेत. परंतु काय की कंटेस्टंट्स कोण आहेत हे मलाही माहीत नाही आहे, म्हणून त्याची अजून तयारी माझी झालेली नाही आहे. फॉर्मॅटची ऑफकोर्स चर्चा झाली कसं व्हायला पाहिजे, रिहर्सल्स पण सुरू आहेत आणि अजून होणार पण आहेत. बट इट्स एक्साइटिंग. आपण म्हणालात की आपण स्वतः या शोचे खूप मोठे फॅन आहात, तर या शोची अशी एखादी गोष्ट जी तुम्हाला खूप अट्रॅक्ट करते, खूप आवडते? मला वाटतं कुठल्याही शोज चालण्यासाठी ना त्या शोचे इमोशन्स कनेक्ट होणं फार गरजेचं असतं. कंटेस्टंट्स येतात, त्यांच्याबद्दल आपल्याला काहीतरी माहिती असते, परंतु ती लोक व्यक्ती म्हणून कशी असतात त्या शोमध्ये 10व्या-12व्या दिवसानंतर आपल्याला कळायला सुरू होतं. त्यांच्यावरती जे प्रेशर्स असतात, जसं त्यांना सामना करावा लागतो, त्या प्रेशर बरोबर ते कसे होतात, कुठल्या लोकांशी त्यांची मैत्री होते, ते मॉरली कुठे करेक्ट आहे. काय आहे की प्रत्येकजण प्रत्येक वेळी मॉरली करेक्ट असू शकत नाही, आपणही नसतो, कोणी नसतं, परंतु योग्य वेळी तुम्ही काय स्टँड घेता त्याच्याशी ऑडियन्स कनेक्ट होतं. आणि ते कुठेतरी प्रत्येक कंटेस्टंटमध्ये इनबिल्ट असतं. आणि मला वाटतं की तीच गोष्ट मला फार आवडते. बिग बॉसची खासियत म्हणजे बिग बॉस या शोची जितकी चर्चा होते तितकीच चर्चा त्याच्या होस्टची सुद्धा होते. सो तुम्ही आता त्या क्लबमध्ये आलेला आहात.
आणि सलमान खान ऑफकोर्स तुमचे सगळ्यात चांगले मित्र, तुमच्या मैत्रीचे खूप किस्से आम्ही ऐकलेत, पाहिले तुम्हाला एकत्र. काही टिप्स घेतल्यात किंवा मिळाल्यात? काय माहिती आहे, ते जसं होस्ट करतात ना तसं मला वाटत नाही जगात, भारतात सोडा, जगात हा एक जगातला सर्वात मोठा प्लॅटफॉर्म आहे. जगात कोणीही होस्ट करू शकत नाही. त्यांची एक इनबिल्ट नॅचरल स्टाईल आहे, त्यांचा एक ॲटिट्यूड आहे, त्यांचा एक स्वॅग आहे, तो फक्त त्यांचाच आहे. आणि खरं म्हणजे त्यांना पाहून तर बरंच काही कळतं की कसं इंटरॅक्ट करायला पाहिजे, कुठल्या मर्यादा जपल्या पाहिजेत. आणि कसं आहे की कंटेस्टंट जसे स्टँड घेतात तसं होस्टला सुद्धा स्टँड घेणं गरजेचं असतं. आणि तिथं एक थिन लाईन असते की ती तुमच्या स्वभावामुळे तुम्ही एक स्टँड घेऊ शकता, परंतु एथिकली मॉरली तो स्टँड त्यावेळेस घेणं फार गरजेचं असतं. आणि आय विल ट्राय अँड टेक दॅट स्टँड. तुम्ही खूप मोठे मल्टीटास्कर आहात. तुम्ही ॲक्टर आहात, फिल्म मेकर आहात, प्रोड्युसर आहात, तुम्ही टेलिव्हिजन प्रेझेंटर आहात, आणखी नव्यानता भूमिकेमध्ये तुम्ही येताय. हे स्टार्टअप आहे तुमचा. हे सगळं मल्टीटास्किंग तुम्हाला काय शिकवतं, काय देतं? सर्वात प्रथम ना मी सीकर आहे. मला नवीन नवीन गोष्टी करायची फार इच्छा असते. आणि मला जर असं म्हटलं की हे शक्य नाही आहे किंवा अवघड आहे तर मला असं वाटतं की ते सर्वात पहिले केलं पाहिजे. आणि आयुष्यामध्ये अशा बऱ्याच संधी समोर आल्या आणि आय जस्ट टुक देम ऑन. आणि कसं आहे की इट्स नॉट की प्रत्येक वेळा तुम्ही यशस्वी होता किंवा तुम्ही जे पाऊल घेता ते यशस्वी ठरतं, परंतु प्रयत्न सोडले नाही पाहिजेत. अँड दिस इज एन एक्साइटिंग प्लॅटफॉर्म. आणि मला वाटतं की सध्या माझ्या आयुष्यात जर काही एक्साइटिंग गोष्ट असेल तर ह्या क्षणी बिग बॉस होस्टिंग आहे. ही तुमच्या आयुष्यातली आत्ताची सगळ्यात एक्साइटिंग गोष्ट आहे. आपण बिग बॉसच्या प्लॅटफॉर्मवरती उभो आहोत, आपण बिग बॉस बद्दल बोलतोय. तुमच्या घरातले बिग बॉस कोण आहे? माझ्याच नव्हे तर सगळ्यांच्या घरात एकच बिग बॉस असतो, तो म्हणजे त्याची बायको. सुपर. आता आम्ही सगळेजण खूप एक्सायटेड आहोत. तुम्ही जितके एक्सायटेड आहात त्याच्यापेक्षा जास्त उत्सुकता आय एम शुअर आपल्या सगळ्यांना आहे, सगळ्या प्रेक्षकांना आहे, तुम्हाला एका वेगळ्या अंदाजात आणि नवीन रूपात बघण्याची. त्यासाठी अर्थात शुभेच्छा सुद्धा आहेत. हा इव्हेंट आपल्याला पुढे न्यायचा आहे आणि बिग बॉसचा हा सगळा मोठा घाट घालण्यासाठी कलर्स मराठी वाहिनी आणि एंडमॉल शाईन इंडियाचे जे पिलर्स या शोच्या पाठीमागे उभे आहेत तर त्यांना आपण आता मंचावरती आमंत्रित करणार आहोत. आलोक जैन एंटरटेनमेंट बायकॉम, केदार शिंदे हेड प्रोग्रामिंग कलर्स मराठी आणि दीपक भट फाउंडर अँड ग्रुप CEO एंडमॉल शाईन. आपल्याला बोलायचं एकमेकांशी, पण त्याआधी तुम्हा सर्वांचे एकत्र फोटोज मीडियाला हवे आहेत. सो मी रिक्वेस्ट करते मीडिया. सर थोडा पुढे या. बस बस. हा नवा विषय, नवा आशय. तुम्ही एक दिग्दर्शक म्हणून तुमच्या समोर काय आव्हान होतं? मला आत टाकू नका, मला बाहेरून बघू द्या, एवढंच होतं. आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मी दिग्दर्शक नाहीच आहे. हा कार्यक्रम एंडमॉल तर्फे प्रोड्यूस होतो. आमचे नॉन फिक्शनची जी केतन असू दे, त्यानंतर प्रथमेश असू दे, सुगंधा, मोना आणि शंतनू वगैरे सगळे लोक हे सगळं करतात. मी सांगितलं ना की मला बाहेरून ते सगळं फक्त माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघायचं असतं. आणि बिग बॉसची गंमतच अशी आहे ना की ते इट्स लाईक काय म्हणतात त्याला, पॉपकॉर्न खाल्ल्यासारखं आहे. ते पॉपकॉर्न खाल्ल्यानंतर आपल्या दातामध्ये अडकतं, पण तरी आपण आपली जीभ अशी असं करून पण करतो ना. आणि मग पॉपकॉर्न खायचं सोडत नाही. कधी आपले हात त्या पॉपकॉर्नच्या डब्यात जात असेल तर ते कळत नाही. असा एक तो गेम आहे.
सो मी दिग्दर्शन करत नाहीये, पण हे सगळे जे करतायत त्याच्यानी एक आनंद घेण्याचं काम त्यांनी नक्कीच करतो. रितेश सर हाय, इथे येतो श्रेयस हाय. हॅलो. रितेश सर, खरं तर तुम्ही हिंदी टेलिव्हिजनवरही काम केलं आहे, पण आता तुम्ही मराठी टेलिव्हिजनवर येत आहे. तुम्हाला मराठी टेलिव्हिजनचा काय USP वाटतो ज्यामुळे तुम्हाला इकडे तुम्ही ओढावलात मराठी टेलिव्हिजनकडे? मला वाटतं की रक्तात मराठी आहे, मला सोपं मराठीत पडतात आणि त्यामुळे कुठलीही गोष्ट जेव्हा मराठीत करायची असते तेव्हा मला दोनदा विचार करावा लागत नाही. आणि मराठी माणसाला मराठीची ओढ काय सांगायचं. रितेशची प्रेरणा ऐकून सकाळ डिजिटलमधनं माझा प्रश्न तुम्हाला आहे की जेनेलियाजींना काय त्यांचे रिॲक्शन्स होते, प्रतिक्रिया होती, आणि मुलं तेही बघतात का बिग बॉसचे चाहते आहेत? नाही, मुलं पाहत नाहीत बिग बॉस. त्यांच्यासाठी जे घरात होतं तेच बिग बॉस आहे. त्यांना टीव्ही पाहिजे गरज नाही. आणि आय थिंक जिनीला मी जेव्हा पहिल्यांदा कुठलीही गोष्ट माझ्या आयुष्यात जेव्हा घडते तर पहिल्यांदा मी जिनीलाशी शेअर करतो, कारण का त्यांचं ओपिनियन हे माझ्यासाठी खरंच फार महत्त्वाचं असतं. आणि त्यांचं जे मत असतं ना ते नेहमीच माझ्या फेवरमध्ये असतं की माझ्यासाठी काय चांगलं आहे हे एक पर्स्पेक्टिव्ह ते देतात. आणि त्यांना वाटलं की मला बिग बॉस करणं हे गरजेचं आहे, कारण आम्ही दोघं बिग बॉस पाहतो आणि त्यांना माहिती आहे की मी किती बिग बॉस शोचा मोठा फॅन आहे. रितेश सर, पूजा इथे. हाय. सो येस, खूप छान वाटतंय तुम्हाला होस्ट म्हणून बघताना. माझा प्रश्न असा आहे की महेश सरांकडनं तुम्हाला काही कॉल वगैरे आलाय का, त्यांनी काही सांगितलंय का? आणि दुसरा प्रश्न असा होता की महेश सरांचे लुक्स खूप गाजले होते त्यांनी जे सीझन केले त्याच्यामध्ये, तर तुमचाही प्रोमोमध्ये लुक खूप छान दिसतो, तर तसे लुक तुमचे दिसणार आहेत का वेगवेगळे? त्याच्यासाठी वेगवेगळे सीझन करावं लागतील. नाही, या सीझन मध्ये लुक कसा असेल? आणि ह्या सीझन मध्ये आता जसं दिसतोय ना तसं आहे, पण तुमचं काय फेवरेट असेल तर सांगा, आपण ते फिट करून टाकू. आता हा शो झाल्यानंतर महेश सरांना फोन करणार आहे मी, काहीतरी टिप्स द्या म्हणून. हॅलो, नमस्कार. हॅलो, हॅलो, गुड इव्हनिंग. नमस्कार रितेश. हॅलो मॅम, हाऊ आर यू? सो गुड टू सी यू. थँक्यू रितेश. सेम हिअर. रितेश, मनपूर्वक अभिनंदन अँड कॉंग्रॅच्युलेशन्स टू कलर्स टीम. 2 वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर आम्हाला सगळ्यांच्या घरोघरी प्रिय असलेला बिग बॉस पाहायला मिळणार आहे, आणि तो सुद्धा रितेश यांच्या होस्टिंगमध्ये. सो कॉंग्रॅच्युलेशन एव्हरीवन. रितेश, मला तुमच्याकडून हे जाणून घेणं आवडेल की बिग बॉसच्या होस्टिंगमध्ये ॲज अ होस्ट, ॲज अ अँकर या व्यतिरिक्त तुम्ही या शोकडे कसं पाहता? हा शो काही लाईफ लेसन देतो का? कारण आम्ही हे नेहमी नोटीस केलंय की बिग बॉसचं होस्टिंग करणारा आणि जे पार्टिसिपेंट्स असतात, जे बिग बॉसच्या घरात असतात, त्यांना सुद्धा न भूतो न भविष्यती अशी लोकप्रियता मिळते. दे आर ऑन द रीच ऑफ ग्रेट स्टारडम. तर ह्या शोकडे तुम्ही कसं बघता? म्हणजे अपार्ट फ्रॉम द एंटरटेनमेंट काय लाईफ लेसन्स मिळतात? तुम्ही यातून काय शिकण्याचा प्रयत्न कराल? मला वाटतं की कंटेस्टंट्स असतात, त्यांच्या पुढे एखादा इश्यू असतो. मी जसं यापूर्वी म्हणालो की कुठल्या इश्यूवरती तुम्ही काय मॉरलिस्टिक स्टँड घेता, आणि बिग बॉस पाहणाऱ्यांचं जे प्रेक्षक असतात. मेरा सवाल आपसे जी, जैसे कि आपको पता है बिग बॉस OTT चल रहा है, अनिल कपूर सर होस्ट कर रहे, काफी लोग ने ये कहा है कि अनिल कपूर सर जो सलमान सर कर रहे वैसा नहीं कर रहे, आपके ऊपर भी सेम एक ऐसी चीजें आ गई है. आप क्या कहना चाहोगे? कितना कंपटीशन लग रहा है आपको, या ये आप कर पाओगे? वाह, सवाल अच्छा है आपका. सबसे पहले ऑफ कोर्स मैंने पहले ही कहा था कि जो सलमान भाऊ करते हैं वो वैसा कोई कर नहीं सकता. और अनिल सर को मैं बहुत अच्छी तरह जानता हूँ, मेरे सीनियर हैं, हालांकि हम एक दूसरे को दोस्त मानते हैं. उनकी अपनी एक स्टाइल है, तो अपने स्टाइल के हिसाब से वो होस्ट करें. दैट्स व्हाट होस्ट इज़ ऑल अबाउट. आप होस्ट के लिए जब किसी को चुनते हो तो आप ये चाहते हो कि आप वो खुद अपनी पर्सनैलिटी लेकर आए शो पर और कुछ करें. तो वही मैं कोशिश करूँगा. 2-3 हफ्ते के बाद आप बताइए, मुझसे अगर हो पाया तो है ना, विल बी ग्रेट. हाय, प्रथमेश इथून फ्री प्रेस जर्नलमधून. माझा प्रश्न आहे रितेशला. रितेश, आत्ता कल्ला होणारच
ही टॅगलाईन आहे शोची. काय रेझोनेट करतो, कसं तू रिस्पॉन्ड करतो या टॅगलाईनला? व्हॉट डज इट मीन टू यू अँड हाऊ आर यू गोइंग टू डील विथ दिस? आणि मी हा प्रश्न याच्यासाठी विचारतोय की इमेज जी आहे, जी आपली एकदम बॉय नेक्स्ट डोअर, एकदम स्वीट चॉकलेटी, तुम्ही रील्स बनवता ती पण तशीच इमेज आहे. या शोचा फॉर्मॅट असा आहे की तुम्हाला अग्रेसिव्ह व्हावं लागतं. तर जर का कुठला कंटेस्टंट मिसबिहेव करत असेल तर ते अग्रेशन कुठून येणार? ते अग्रेशन लयभारी असणार, ते वेडमधून येणार, की तुम्ही एक विलन होणार तिथे? नाही, काय माहिती आहे का, विनाकारण अग्रेसिव्ह व्हायची माझी म्हणजे मनस्थिती नसतेच कधी, पण वेळ आली की ती तुम्हाला दिसेलच. आणि तुम्ही जर शो पाहाल तर सर्वप्रथम तुम्हालाच दिसेल ते. Hi Ritesh, this is Vaishnavi from CNBC. समोर. Sorry. Hi. Hello. How are you? Yes, fine. So Ritesh, महेश सरांचे आम्ही चाहते आहोत. त्यांनी इतके मी पण त्याच्या होस्टिंगचे खास करून चाहते आहोत. मी पण मागचे सगळे सीझन त्यांनी खूप म्हणजे सगळ्यांचं मन जिंकलेलं आहे त्यांच्या होस्टिंगने. डू यू फील लिटिल बिट ऑफ प्रेशराइज्ड की महेश सरांचा तो अग्रेसिव्हनेस आणि ती चावडीवर होणारी सगळ्यांची धुलाई, ह्या सगळ्या गोष्टी डू यू फील लिटिल बिट स्ट्रेस की या सगळ्या गोष्टी तुला याच्या पुढे सांभाळायच्या आहेत, हा सीझन तरी सांभाळायचे आहेत? आणि मला वाटतं की महेश सरांनी जे केले त्यांच्या स्टाईलमध्ये केले त्यांनी, आणि ही वॉज अ फॅन्टॅस्टिक होस्ट. आणि आय थिंक मी सुरुवातच केली की टू होस्ट बिग बॉस इज अन ऑनर अँड टू डू इट आफ्टर हिम ऑल्सो इट्स इवन अ बिगर ऑनर. आणि मला वाटतं की जशी जशी परिस्थिती येईल शोवरती त्या पद्धतीने त्यांच्याबरोबर डील केलं जाईल. नमस्कार रितेश, निलिमा कुलकर्णी इकडे. हॅलो निलिमा. नवशक्ती आणि फ्री प्रेस चॅनल कडून, आणि खूप अभिनंदन. छान वाटतंय तुमचे प्रोमोज पाहून, तुम्ही कसं कराल, आम्ही खूप एक्सायटेड आहोत. पण मला एक विचारायचं आहे की मागचे जे सीझन होते त्यातला कोणता सीझन तुमचा फेवरेट होता, आणि तुमचे फेवरेट कॉन्टेस्टंट कोणी होते का आधीचे, ते आम्हाला नक्की ऐकायला आवडेल. खरं म्हणजे काय एवढे सीझन मी पाहिलेत ना, इवन हिंदीमध्ये मराठीमध्ये, तर मी झोपताना मला वाटतं की मराठीचे हिंदीमध्ये गेलेले आहेत आणि हिंदीचे मराठीमध्ये गेलेले आहेत. कुठला सीझन कधी कधी सगळे लाईन्स ब्लर होतात. आम्ही डिस्कस करणार हा त्या सीझनमध्ये नाही. त्या मला वाटतं की आय एन्जॉयड शिव ठाकरे. मराठीमध्ये पण एन्जॉय केलं त्यांना आणि मग हिंदीमध्ये पण एन्जॉय केलं. नमस्कार, मी सूरज खरटमल, रत्न मराठी मीडियामधून. इकडे जी. त्याने खूप छान प्रश्न विचारला. त्याला जोड प्रश्न माझा असा आहे, कारण रितेश देशमुख कोणालाही एकरी बोलत नाहीत कधी, ते आदरानेच बोलतात प्रत्येकाशी. सो जेव्हा एखादा कंटेस्टंट व्हायब्रंट होईल किंवा तो व्हायलेंट होईल, सो तेव्हा रितेश देशमुख त्याला आदरपूर्वकच बोलशील की अरे तुऱ्याच्या भाषेत बोलू शकतील? कोणाला जर झापायचं असेल तर आदरानेच झापेन मी. आणि ते पाहणं इंटरेस्टिंग असेल. मराठी सर. येस. फर्स्ट ऑफ ऑल सर, केदार सर, तुम्हाला सुद्धा आणि अलोक जैन सर, फॉर यू ऑल्सो थँक यू सो मच फॉर ब्रिंगिंग आर फेवरेट हिरो ॲज अ होस्ट ऑफ दिस शो, विच ब्रिंग्स मी टू द क्वेश्चन दॅट व्हॉट वॉज द स्ट्रॅटेजी बिहाइंड asking Ritesh sir about to be the host, and what was the process of that the discussion with Kedar sir that we should bring Ritesh sir as the host of this season? I would love to know this. Thank you. So first of all, as Kedar bhai said, 9 months back he joined. 8 months? 8 months back he joined. I think we have been always thinking getting a person like him as a running the programming of Colors Marathi was a big achievement. So I think we did that job first. And then our thinking always was that, see, the show has done before and we wanted to mount it very differently. We wanted to mount it in a fashion which is much more youthful and also which goes to every house. And in order to do that, we were thinking about how do we go about, and we wanted to look at fresh approach across all dimensions: the host, the housemates, the house, the mounting of the show, the team behind it, and all that dimensions we wanted to look at. And then we came to know that Ritesh is a big fan and he loved the show, and I think it was a very to have him if he agrees was a big deal for us, and we were very excited that when we reached out to him, he was very interested and excited to be it. And as he mentioned earlier, that he has a lot of work and he
First of all, he said, I'm very excited about it. I need to figure out how the calendar works, and he made an opportunity to be a part of the show, because this show for a host is a bit difficult because every week you have to be available. It's not a one schedule. So we're very grateful to him that he was a fan of the show, he liked the show, and he wanted to be part of the show, and he needed a time for making opportunity for us to come on the show. So thank you, Ritesh. No, I just have to add that when I met the entire team and I put forth a few things that I had prior commitments and whatever. What I liked about Alok was he said, let's do it, we'll figure the rest. And I have to thank Alok and Sushma ji for this, and of course Kedar ji and Deepak for always being there. So it's a huge opportunity, and thank you for going beyond the call. Thank you. नमस्कार, माझा प्रश्न केदार शिंदेंना आहे. अगोदर राजकीय व्यंगावरती आधारित टिकल ते पॉलिटिकल अशी मालिका घडलं बिघडलं. घडलं बिघडलं नावात बाबा पक्ष संघटना सगळं नीट ठेवायला लागतं. श्रीयुत गंगाधर टिपरे यासारखी वेगळ्या धाटणीची मालिका, अक्काबाई हरिश्चंद्रसारखा वेगळा आशयावर आधारित चित्रपट, ते अगदी बाईपण भारीपण इथपर्यंतचा सगळा तुमचा प्रवास, वेगवेगळ्या धाटणीच्या आणि आशयाच्या मालिका आणि चित्रपट जेव्हा तुम्ही दिग्दर्शित केलेले आहेत. बस एवढंच आहे, इतकंच बोलण्यासाठी. चक्रव्यूह, बिग बॉस इज चक्रव्यूह. मी या निमित्ताने फक्त एवढंच सांगेन की मी माझ्या टीमला आणि हँडबॉलच्या टीमला थँक्यू म्हणतो की ज्या पद्धतीने ते सगळे काम करतात. माझी वायकॉम 18 मधली कलर्स मराठीची टीम आहेच, ते सगळे माझ्या बरोबर असतात. मग ते नॉन फिक्शनची लोक असतील सगळेच, पण हँडबॉलची पण टीम म्हणजे कसं असतं ना की लग्न लावायचं असेल ना तर नवरा बायको याच्यापेक्षा पण ना 2 घराणी एकत्र येण्याची गरज असते. तर ते करेक्ट 2 घराणी आता एकत्र आलेत, हँडबॉल आणि वायकॉम, त्यामुळे हे लग्न छान होईल. त्याची खात्री आहे सर्वांना. आणि रितेश, तुमच्यासाठी प्रश्नांचा चक्रव्यूह माझ्याकडे नाहीये, तो इकडे आहे. त्याच्यामुळे थोडासा वेळ देते तुम्हाला ही तयारी करायला, आणि मी दीपक सरांना प्रश्न विचारणार आहे. Deepak sir, actually innovation is the key in this format. So how does innovation keep the Big Boss format fresh and engaging for the audience? Well, for us, we are blessed with viewing at least 55 countries across the globe who are producing this show year on year. And it's a show that has gone on for more than 25 years. So we are blessed with the learnings of about 50 countries year on year, sending us a lot of details about tasks, creatives, elements to be used, different trigger points, different kinds of voices, different personalities of hosts, and we are constantly looking at, countries like Italy, Spain, Argentina, other Latin American markets, some Asian markets, where we borrow a lot from there. So, we are blessed with a lot of tricks in the bag, which we keep innovating. And, within India itself, as Kedar bhai said, it's been almost 17 years since we've been producing this in various different markets now. So, we've got a lot, and, I think this season of Marathi will show you a lot of that. So it's been 17 years long journey. So in all these years, what are your learnings through the various seasons of Big Boss across all the formats like OTT, television? What are your learnings? Well, for me, it is really about just emotions. As long as you're connected emotionally with the contestants, you like some, you dislike some, you have a point of view. So for us, after spending a lot of time on really getting Ritesh onto the show, the rest of the time really goes not so much in the house and the paraphernalia, it's really about the casting. And I think Kedar bhai, Sushma, the rest of the Colors Marathi team have given us the liberty to go after a very, very exciting variety of cast that has come on board. And I think we are very happy to see the story unfolding now very soon. And as Kedar bhai said, इनका 9वां महीना चल रहा है, तो ये सब हमारी जिम्मेदारी है. माझ्या मीडियातल्या मित्रमैत्रिणींनाही तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत, तुम्हा सर्वांना. तर तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील तर प्लीज हात वर करा. विनंती आहे तुम्हाला की आपण 1 by 1 क्वेश्चन्स घेऊया. तर केदार सरांना विचारायला आवडेल की एखादा सीझन खरंच फक्त बाईपण बिग बॉसचा झाला
तर त्याकडे फक्त बाईपण म्हणजे त्यातल्या ऑब्व्हियसली त्या नाही, पण फक्त स्त्रियांचा सीझन. आणि तुम्ही मगाशी म्हणालात त्याच उत्तराला लागून फक्त स्त्रिया कंटेस्टंट. येस येस 100 दिवस चालेल. दिलेल्यांबद्दल म्हणालात की त्या जर आत गेल्या ॲज अ कंटेस्टंट तर 2 तासात बाहेर येतील. पण समजा तुमच्या बिग बॉसच्या घरात गेल्याच तर एक अशी कोणती गोष्ट आहे त्याच्यात बदलतील, म्हणजे येतील ती पुढची गोष्ट पण त्या घरात बदलूनच बाहेर येते. मला आधी बाईपणचं आणि मग त्याच्याकडे मला तुम्हाला बाईपणचा एखादा म्हणजे स्त्रियांचा फक्त 2004 साली अगबाई अरेच्या केला आणि 2024 साली 23 साली मी बाईपण भारी देवा केला. मी 2024 साली पहिल्यांदा बिग बॉस करतोय. आपण थोडे दिवस थांबूया ना, मला जरा एक्सपिरियन्स घेऊन दे. मला आवडेल सगळ्या बायकांना आतमध्ये टाकायला, पण मला माहित नाही मलाच दिग्दर्शन करावं लागेल त्याचं वेगळं. पण आता नको बोलूया, आता आपण या बिग बॉस बद्दल आणि या रितेश भाऊ बद्दल बोलू. त्यामुळे आपण जेव्हा जेव्हा बघतो तेव्हा तेव्हा त्या सगळ्या गोष्टी ज्या सुरू असतात त्या आपल्याकडे पण व्हाव्या असं आपल्याला नेहमीच वाटतं. मराठी बिग बॉस मधली गंमत अशी आहे की एका पातळीच्या पुढे जाऊन कुठल्याच गोष्टी होत नाहीत आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे हिंदीमध्ये वेगळ्या पद्धतीने ते सादर होत असेल पण मराठी मध्ये ते वेगळ्या पद्धतीने सादर होतं. आजही कुठेतरी संस्कारांचा एक पार्ट आपल्या सगळ्या मराठी कलाकारांवर किंवा मराठी लोकांवर तो त्याचा पगडा जास्त आहे. पण तरीही यावेळेचं घर हे अत्यंत वेगळं असेल कारण 28 तारखेला बघूया. थँक्यू. Kedar bhai has added it. See, while yes, there is a market where Marathi market, a lot of people speak Hindi as well. Repeat. ब्लॉकबस्टर वेड आणि बाईपण भारी देवासारखी नक्कीच होईल याची पण गॅरंटी आम्ही घेतो. त्यासाठी शुभेच्छा आहेतच सगळ्या प्रेक्षकांच्या आणि थँक्यू सगळ्या. थँक्यू.